6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस असतो हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. अनेक व्यक्तींना बाबासाहेबांबद्दल राजकीय आणि सामाजिक माहिती माहीत आहे. जसे अस्पृश्य आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केले, गोलमेज परिषद गाजविली, पुणे करार, भारताची घटना लिहिली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परंतु अनेकांना बाबासाहेब त्यांच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत काय करत होते हे माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे त्यांची माहिती अपुरी आहे. तर बाबासाहेबांचे शेवटचे 6 दिवस कसे गेले हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण जरूर बघा. 20 नोव्हेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नेपाळमध्ये कार्ल मार्क्स आणि भगवान बुद्ध यावर भाषण केले. या भाषणाने पूर्ण नेपाळ गाजवून बाबासाहेब वाराणसी मार्गे दिल्लीत आले. दिल्लीच्या निवासस्थानी 1 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री या सहकाऱ्यांसोबत भेट दिली. नंतर त्याच रात्री बाबासाहेबांनी सहकारी रत्तू यांना ते लिहित असलेल्या ग्रंथाबद्दल काळजीने बोलले. हे ग्रंथ माझ्या जीवनपणे प्रकाशित होतील का? कदाचित भयंकर दगदगीमुळे पुढे येणाऱ्या मृत्यूची चाहूल त्यांना आधीच लागली असेल. नंतर 3 डिसेंबर 1956 त्यांनी जे जे लिहिले होते ते सर्व टाईप करून घेतले. नंतर ते त्यांच्या आजारी असलेल्या माळ्याला बघायला गेले. ते त्याच्या खोलीत गेले. बाबासाहेबांना पाहून तो माळी रडायला लागला. देव माझ्या घरी स्वतःहून आले असे तो बोलू लागला. नंतर बाबासाहेबांनी त्याला समजावताना म्हटले, रडू नकोस, आज ना उद्या मलाही जावे लागणारच आहे. मरण कोणालाही चुकणार नाही. जर बघितले तर बाबासाहेब असे कधीच बोलत नसत, परंतु त्यांची वाक्य ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नंतर 4 डिसेंबरला त्यांनी लिहिलेल्या अनेक मजकुरावर आणि लिखाणावर सह्या केल्या. नंतर त्यांनी आचार्य आत्रे आणि SM जोशी यांना पत्रे लिहिले. या व्यतिरिक्त रिपब्लिकन पक्षाचे ध्येय हा 15 पानाचा लेख लिहिला. नंतर 5 तारखेचा सूर्य उगवला. त्यांची त्या दिवशी बऱ्याच प्रमाणात प्रकृती खालावली होती, तरी त्यांनी भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचा काही भाग लिहायला घेतला, परंतु त्यांना ते जमेना. दिवसभर अस्वस्थ स्थितीत असलेल्या बाबासाहेबांना पाहून नानकचंद रत्तू यांना बरे वाटले नाही, म्हणून त्यांना ते रात्रीच्या जेवणासाठी आग्रह करू लागले. बाबासाहेबांनी आधीच नकार दिला होता, परंतु रत्तू बराच आग्रह करीत होते, म्हणून बाबासाहेब जेवणासाठी ड्रॉइंग रूम मधून जेवणाच्या हॉलमध्ये जायला निघाले. त्या ड्रॉइंग रूम मध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथसंपदा होती, ज्यात सर्व जाती धर्माच्या ग्रंथांपासून कायदे, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वज्ञानातील महान आणि दुर्मिळ ग्रंथ होते. बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने या ग्रंथसंपदेकडे पाहत त्यातील काही ग्रंथ रत्तूच्या हातात दिले आणि ते जेवणाच्या खोलीत निघून आले. त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडेसे जेवण केले, ते फक्त रत्तूच्या समाधानासाठी, आणि पुन्हा ते आपल्या ग्रंथाच्या संपत्तीकडे निघाले आणि उठताना उठाले कबीरा तेरा भवसागर डेरा हा दोहा मोठ्याने म्हणू लागले. नंतर झोपते वेळी आपल्या बिछाण्याजवळ असलेल्या टेबलावरील सर्व ग्रंथांना त्यांनी चाळून पाहिले. आचार्य आत्रे आणि SM जोशी यांना लिहिलेले पत्र त्यांनी पुन्हा वाचून काढले. अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात 5 डिसेंबर हा शेवटचा सूर्योदय ठरला. 5 तारखेला बाबासाहेबांची प्रकृती बरीच अस्वस्थ असून सुद्धा ते पूर्ण दिवसभर व रात्रीचे 12 वाजेपर्यंत जमेल तितके लिखाण करून झोपी गेले. हा महापंडित दुसऱ्याच्या आयुष्याचे भले व्हावे म्हणून झटत राहिला. हा कधीही दमला नाही किंवा थकलाही नाही. त्यांनी स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर अनेकांना वाचविले. त्यांच्या अफाट ज्ञानाच्या मेहनतीवर आज एक देश जगात अनेक संकटांना तोंड देत ठामपणे उभा आहे. हजारो लोक आपला मृत्यू परिवारजनामध्ये होवो, नातेवाईक मुले यांच्यामध्ये होवो अशी इच्छा बाळगतात. बाबासाहेबांनी काय इच्छा बाळगली असेल हे सांगता येत नाही, परंतु मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथाच्या संपत्तीला वारंवार प्रेमाने पाहिले आणि त्यांनाच उपाशी घेऊन कायमचे शांत झाले. हे वीर मरणच होय, कारण उशाशी ग्रंथ घेऊन कोणती आस न ठेवता मृत्यूला सामोरे जाणे हे वीराचेच काम असते. ग्रंथ पाहून समाधानाने जगणारा मनुष्य जगात अजून कोणीही नाही.